पाऊल महाराष्ट्रासाठी. चिखलीची फातिमा शेख युद्धग्रस्त युक्रेनमधून मायदेशी परतली. प्रतिकूल परिस्थितींवर मात करून वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेलेली चिखलीची विद्यार्थिनी युद्धग्रस्त देशातून परतण्यास देखील सरस ठरली. चिखली शहरातील फातिमा असलम शेख ही सुखरूप आपल्या घरी पोहोचली आहे. आपण आपल्या देशात पाय ठेवताच फातिमाने सुटकेचा श्वास सोडला. तर या सावित्रीच्या लेकीसाठी जिजाऊंची लेक सरसावली. युक्रेन रशिया युद्धाचे वर्णन प्रसार माध्यमांद्वारे सर्वत्र पोहोचत आहे. त्यामुळे या ठिकाणची भयानकता आपल्या लक्षात येत आहे. मात्र प्रत्यक्ष मृत्यूशी सामना करणाऱ्या तेथील नागरिकांची परिस्थिती आपण केवळ कल्पनाच करू शकतो. अशा भयावह परिस्थितीचा सामना करणाऱ्या फातिमा शेख या सावित्रीच्या लेकीने मायभूमीमध्ये परत येण्यासाठी चिखलीच्या आमदार श्वेता महाले या जिजाऊंच्या लेकीला आर्त साथ घातली आणि त्यांनी देखील त्यांच्या हाकेला ओ देत तिला भारतात येण्यासाठी तात्काळ मदत उपलब्ध करून दिली. चिखली येथील उर्दू शाळेत लिपिक पदावर कार्य करणारे मोहम्मद शेख यांची फातिमा ही कन्या. सामान्य मध्यम वर्गीय असलेल्या शेख परिवारातील ही कन्या डॉक्टरचे शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला गेली. डॉक्टर बनून आपल्या समाजाची सेवा करण्याचे स्वप्न पाहू लागली. ज्या समाजामध्ये मुलींवर अनेक बंधने असतात त्या समाजातील मुलगी थेट युक्रेनला शिक्षणासाठी जाते ही बाब खरंच कौतुकास्पद आहे. यात विशेष म्हणजे अभिनंदन तर तिच्या माता पित्यांचे करावे लागेल की त्यांनी लेकीच्या धाडसी निर्णयाला साथ दिली. मात्र दुर्दैवाने ती रशिया युक्रेन मध्ये अडकून पडली. अशी ही सावित्रीची लेक संकटात सापडल्याचे आमदार श्वेता महाले यांना समजल्यावर त्यांनी या विद्यार्थिनीशी फोनवर संपर्क साधला आणि तिला धीर दिला. तिला परत आणण्यासाठी जिल्हा प्रशासन ते परराष्ट्र मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला आणि अखेर ही हिम्मतवान विद्यार्थिनी ती मायदेशात आपल्या घरी पोहोचली असून शेख कुटुंबियांनी दाखवलेल्या या धैर्याबद्दल फातिमा परत आल्यानंतर तिचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, शेख अनीस, सागर पुरोहित यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी फातिमाने युक्रेन मधील आपला अनुभव सीसीएन न्यूजला सांगितला. स्टार्टिंग में पहले तो हम लोग 23 ऑफ फेब वहाँ पे धमाका हुआ. जब हम लोग सो रहे थे 5:30 या 6 बज रहे थे 23 फेब को, और हमने उठ के देखा तो कुछ ही किलोमीटर्स दूर था हमारे हॉस्टल से पूरा धुआं नज़र आ रहा था और सारे बच्चे बहुत ज़्यादा डर गए थे कि अब हम क्या करेंगे, क्योंकि हमारा वेस्टर्न पार्ट में था और सब समझ रहे थे कि हमारा सिटी सेफ़ है, बट हमारा सिटी भी अब सेफ़ नहीं रहा था. पूरा एयरबेस उड़ा दिया गया. हम लोग जागे हैं कंटिन्यूसली, हम सोते नहीं थे और रात में बस सायरन का इंतज़ार किया जाता था कि अब सायरन बजेगा और अब हम बंकर्स में जाएंगे. और हम लोग जूते और जैकेट्स हम लोग कंटिन्यूसली पहन के ही बैठे रहते थे और रात भर उसी तरह जागते थे तैयारी के साथ कि अब हमें निकलना कभी भी पड़ सकता है. उसके बाद हिम्मत जुटाई, 26 को खुद से बसेस की है हमने और फिर तब हम बॉर्डर्स के तरफ निकले हैं. और उसके बावजूद भी बसेस ने हमें दूर छोड़ा क्योंकि वहाँ पे ट्रैफिक इतनी थी कि हम लोग नहीं पहुँच पाते थे. 15 किलोमीटर हम लोग पैदल चले हैं बॉर्डर तक. और उसके बाद हमने सोचा था कि यहाँ हमारा स्ट्रगल ख़त्म होता है, लेकिन वहाँ पे बॉर्डर पे जाने के बाद में जो स्ट्रगल था वो मतलब हमने सोचा नहीं था कि ऐसा होगा. वहाँ पे बिल्कुल भी माइनस में टेम्परेचर जा रहा था. हम जब पहुँचे थे 1-2 डिग्री सेल्सियस तक वहाँ पे टेम्परेचर था और वहाँ पे शेल्टर्स नहीं थे बिल्कुल भी. वहाँ पे खाने का इंतज़ाम नहीं था, पानी का, वॉशरूम्स का इंतज़ाम नहीं था वहाँ पर. और बच्चे वैसे ठंड में ठिठक रहे थे और कई बच्चे तो 2-2, 3-3 दिन से वहीं खुले आसमान के नीचे बैठ के इंतज़ार कर रहे थे कि अब हमें बॉर्डर पास करने दिया जाएगा. बट वो लोग भी अलाउ नहीं कर रहे थे क्योंकि वहाँ पे गर्दी इतनी हो गई थी और उनकी जो रिसोर्सेज भी कम थे. उसके बाद वायलेंट हो गए थे वहाँ के सिपाही थोड़े बहुत और कंटिन्यूसली एयर में फायर किए जा रहे थे और थोड़ा सा मतलब वायलेंट टाइप बिहेव कर रहे थे वो लोग कि बच्चों को रोका जा सके. और फिर बहुत मुश्किल से निकले हैं. वो घंटों गेट बंद रखते थे, 6-6, 7-7 घंटे, और कुछ मिनट्स के लिए गेट खोलते थे और उसमें भी 5 से 10 बच्चे वहाँ से पास हो पाते थे. वो भी लड़कियों को पास करते थे और लड़कों को रोके रखा था क्योंकि प्रायोरिटी गर्ल्स को देनी चाहिए इसलिए. और फिर कैसे भी करके हमने बॉर्डर पार किया है बहुत सारी मुश्किलों के बाद में. वहाँ पे यानी एक तो वहाँ पे फ्रीजिंग कोल्ड थी, यानी तुम सर्वाइव नहीं कर सकते, फिर भी बच्चे वहाँ से बच निकले हैं. और फिर जब आपकी श्वेता दाई से कब बात हुई, श्वेता दाई ने आपको कैसे बॉर्डर का क्रॉस करने के बाद आप भारत में दिल्ली में पहुंचे तो आप कैसे?
उसके बाद हमने रोमानिया बॉर्डर क्रॉस की है और क्रॉस करने के बाद में शेल्टर में गए थे हम लोग। वहाँ पे फिर श्वेता ताई ने संपर्क साधा मुझसे और कंटिन्यूसली वो कांटेक्ट में थे और धैर्य दे रहे थे कि नहीं, एवरीथिंग विल बी फाइन, आपको थोड़ा सा वो रखना चाहिए, करेज रखना चाहिए। उस टाइम पे वो कंटिन्यूसली मतलब हेल्प कर रहे थे, फ़ोन पे उन्होंने संपर्क बनाए रखा था मुझसे। हाँ, फैमिली से भी कांटेक्ट था उनका, फैमिली से भी बात कर रहे थे, पापा से मम्मी से, दोनों से उनकी बात चल रही थी उस वक्त। और वही एक्सटर्नल अफेयर मिनिस्टर से भी उन्होंने कांटेक्ट किया था उस टाइम, और वो कंटिन्यूसली कोशिश कर ही रहे थे। और इंडियन एम्बेसी से भी शायद उन्होंने बात की थी कि जल्दी से जल्दी वहाँ से बच्चे निकल पाएँ। और फिर उसके बाद हम लोग वहाँ से 3 मार्च को निकले हैं, 2 मार्च की रात में निकले हैं और सुबह में मैं 3 मार्च को दिल्ली पहुँची और उन्हें इन्फॉर्म किया था कि हाँ, मैं पहुँच गई हूँ। आने के बाद में महाराष्ट्र सदन में कितना भी किया तो माय देश है, ऑब्वियसली यहाँ पे बहुत अच्छा लगेगा क्योंकि हम बाहर, स्वदेश तो नहीं था वहाँ पे, चलो ठीक थे, हम मानते हैं, लेकिन यहाँ आने के बाद में नाउ आई एम सो हैप्पी, फैमिली के साथ हूँ और बहुत ज़्यादा खुश हूँ, सुकून की सांस ले रही हूँ। आई वॉन्ट टू से कि मैं पंत प्रधान नरेंद्र मोदी जी और श्वेता ताई महाले इनकी बहुत बहुत शुक्रगुजार हूँ और यही कह सकती हूँ कि हाँ, मेरा भारत महान है और इनकी कोशिशों की वजह से मैं आज यहाँ पर हूँ। हाँ, ऑपरेशन गंगा के तहत जो यहाँ पर पहुँचे हैं, क्योंकि आर्मी प्लेन, मिलिट्री प्लेन्स अरेंज किए गए थे हमारे लिए और इवैक्यूएशन की पूरी कोशिश की गई है। फिर भी मैं रिक्वेस्ट करूँगी कि अभी भी वहाँ पे बहुत हज़ारों बच्चे वहाँ पे अटके हुए हैं, उनकी जितनी जल्दी हेल्प हो सके, आई होप कि हेल्प हो जाए और वो यहाँ आ पाए वापस अपने देश। माझी मुलगी अल्मास फातेमा, तिचं युक्रेनमध्ये BBSसाठी प्रथमच वर्ष होतं आणि दुर्दैवाने युक्रेन आणि रशियाचं युद्ध झालं। त्या युद्धामध्ये त्या युद्धभूमीमध्ये माझी मुलगी अडकल्यानंतर आम्ही सर्व कुटुंबीय, सर्व मित्रमंडळी, आमचा पूर्ण परिवार काळजीत होतो। त्यांची मुलगी मायदेशी कधी परतणार, कशी परतणार आणि तिचे कसे हाल होत असतील, त्यामुळे आम्ही चिंतित होतो। त्यातच मुलीशी जरी कॉन्टॅक्ट होत असला तरी आधिकारिकरित्या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माननीय श्वेताताई महाले पाटील यांचा मला फोन आला। त्यांनी माझा कॉन्टॅक्ट नंबर कोणाकडून तरी उपलब्ध करून मला फोन केला, माझी विचारपूस केली, माझ्या कुटुंबियांना धैर्य देण्याचा प्रयत्न केला, माझ्या मुलीचा माझ्याकडून नंबर घेतला, माझ्या मुलीला नंतर व्हिडिओ कॉलच्या माध्यमाने आणि व्हॉट्सअप कॉलच्या माध्यमाने संपर्क साधत तिलाही धैर्य देण्याचं काम केलं। तिच्या शिक्षणासाठी ती मुस्लिम समाजातून विदेशात गेली, त्याबद्दल, त्या कार्याबद्दल तिचं कौतुक केलं, तिच्या धाडसाबद्दल कौतुक केलं आणि तिला कोणतीही फिकीर न करता तुला मायदेशी परत आणण्याचं काम आम्ही करू आणि तसे प्रयत्न त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून, तिथल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माझ्या मुलीला मायदेशी परत आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले आणि सरतेशेवटी माझी मुलगी 3 मार्चला दिल्लीला वायुदलाच्या विशेष विमानानं दिल्लीला परत आली। तेव्हा कुठं आमचा जीव, आमचा पूर्ण परिवाराचा जीव भांड्यात पडल्यासारखं झालं। आम्ही या सर्व कामात प्रयत्न जे केले ताईंनी, त्याबद्दल ताईंचे शतशः आभारी आहोत। माननीय प्रधानमंत्रीजी यांनी ऑपरेशन गंगा या गंगा मिशन अंतर्गत सगळ्या युद्धभूमीत अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी परत आणलं, त्याबद्दल त्यांचेही आम्ही आभारी आहोत। भारत सरकारचे आम्ही आभारी आहोत। इतरही विद्यार्थ्यांना त्यांनी भारतात, मायदेशात परत आणावं शक्य तितक्या लवकर अशी अपेक्षा करतो आणि पुनश्च एकदा श्वेताताईंचे मी मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। और लड़की पूरा कुटुंब लेकर चलती है, खानदान। लड़की के लिए बहुत ज़रूरी है कि खुला दिमाग और खुली सोच होना चाहिए। आजकल के हिसाब से दिमाग छोटा सा सोच नहीं चाहिए कि यहीं पर रहो, घर तक सीमित नहीं है लड़की, घर और बाहर और देश देख सकती है लड़की।
हर जगह उसका मान सम्मान होता है और होना भी चाहिए। और ये अपने देश में ज़्यादा से ज़्यादा लड़कियों की वो है अपेक्षा और वो है मान देते हैं अपने देश में। इसलिए तो कहते हैं ना भारत माता के लिए जय बोलकर। तो मुझे तो खुशी होती है नारा के माँ के लिए इतने अच्छे नारे लगते हैं। और मेरा भारत महान है, इससे और कुछ नहीं चाहिए। माझी मुलगी अल्मास फातेमा हिचं युक्रेनमध्ये MBBSसाठी प्रथमच वर्ष होतं आणि दुर्दैवाने युक्रेन आणि रशियाचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये त्या युद्धभूमीमध्ये माझी मुलगी अडकल्यानंतर आम्ही सर्व कुटुंबीय, सर्व मित्रमंडळी, आमचा पूर्ण परिवार काळजीत होतो की आमची मुलगी मायदेशी कधी परतणार, कशी परतणार आणि तिचे कसे हाल होत असतील, त्यामुळे आम्ही चिंतित होतो. त्यातच मुलीशी जरी कॉन्टॅक्ट होत असला तरी आधिकारिकरित्या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माननीय श्वेताताई महाले पाटील यांचा मला फोन आला. त्यांनी माझा कॉन्टॅक्ट नंबर कोणाकडून तरी उपलब्ध करून मला फोन केला, माझी विचारपूस केली, माझ्या कुटुंबियांना धैर्य देण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुलीचा माझ्याकडून नंबर घेतला. माझ्या मुलीला नंतर व्हिडिओ कॉलच्या माध्यमाने आणि व्हॉट्सअप कॉलच्या माध्यमाने संपर्क साधत तिलाही धैर्य देण्याचं काम केलं. तिच्या शिक्षणासाठी ती मुस्लिम समाजातून विदेशात गेली, त्याबद्दल त्या कार्याबद्दल तिचं कौतुक केलं, तिच्या धाडसाबद्दल कौतुक केलं आणि तिला कोणतीही फिकीर न करता तुला मायदेशी परत आणण्याचं काम आम्ही करू आणि तसे प्रयत्न त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून, तिथल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माझ्या मुलीला मायदेशी परत आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले आणि सरतेशेवटी माझी मुलगी 3 मार्चला दिल्लीला वायुदलाच्या विशेष विमानानं दिल्लीला परत आली. तेव्हा कुठं आमचा पूर्ण परिवाराचा जीव भांड्यात पडल्यासारखं झालं. आम्ही या सर्व कामाचं प्रयत्न जे केले ताईंनी, त्याबद्दल ताईंचे शतशः आभारी आहोत. माननीय प्रधानमंत्रीजी यांनी ऑपरेशन गंगा या गंगा मिशन अंतर्गत सगळ्या युद्धभूमीत अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी परत आणलं. त्याबद्दल त्यांचेही आम्ही आभारी आहोत. भारत सरकारचे आम्ही आभारी आहोत. तर चिखलीचे कुणाल व्यासही युद्धग्रस्त युक्रेनमधून घरी पोहोचला आहे. भाजपचे पंडितराव देशमुख, शेख अनीस यांनी कुणालच्या घरी जाऊन त्याचा सत्कार केला. यावेळी कुणालने युक्रेन ते भारत हा प्रवासाचा अनुभव कसा होता ते CCNला सांगितले. आणि मला भारत सरकार पूर्ण भरोसा आहे की ते येणाऱ्या काही वेळात तेही लोक आपल्या मायदेशी परततील. आणि माझी स्टोरी सांगायची म्हणली तर 24 तारखेच्या रात्री 2 वाजताची गोष्ट आहे. 24 तारखेला मी ॲक्च्युली राहतो, माझं कॉलेज टर्नोबिल आहे, ते वार सोडून बरंचसं दूर आहे. आणि 24 तारखेला माझी फ्लाईट असल्यामुळं मी कीवला आलो होतो रात्री 23 तारखेला. तर 24 तारखेला रात्री 2 वाजता मी झोपलेलो होतो आणि बाजूच्या रूममध्ये माझे मित्र वगैरे होते. तर ते अचानक पळत आले माझ्याकडे की वार सुरू झाला, बाहेर ब्लास्ट वगैरे होत आहे, तर लवकरात लवकर जे काही आवश्यक गोष्टी आहेत त्या घेऊन आपण खाली जाऊ, कारण की बिल्डिंगमध्ये सेफ नाही आहे. आम्ही 9व्या-10व्या फ्लोअरवर होतो. तर आम्ही आमचे पासपोर्ट वगैरे डॉक्युमेंट घेतले आणि आम्ही खाली गेलो. तर खाली गेलो तर इतकी गजबज सगळ्या लोकांची होती की मग आम्ही वरती बघितलं तर इकडून 4 मिसाईल जात आहेत, तिकडून 4 मिसाईल जात आहेत. आणि विशेष असं की त्या फ्लॅटवर 10 किलोमीटर अंतरावर एअरपोर्ट होतं. तर आम्हाला फक्त माहीत होतं की इथून एक मिसाईल गेली आणि दिसायचं समोर की तिथं ब्लास्ट झाली आणि प्रकाश व्हायचा असं. तर आता करायचं काय, तर मग लोकल लाईटला विचारतो तर तेही घाबरलेले होते आणि आम्हालाही माहीत नव्हतं की अशा सिच्युएशनमध्ये करायचं काय. तर मग आम्ही एक निर्णय घेतला की आपण मेट्रो स्टेशनमध्ये जाऊ, तळघरात असल्यामुळे एक सेफ जागा आहे. तर आम्ही तिथे गेलो आणि तिथे आत गेल्यावर आम्हाला काहीच कळलं नाही. आम्ही घरच्यांना वगैरे कळवलं आणि निदान ॲप्रॉक्स 10 तासानंतर आम्ही मेट्रो स्टेशनच्या बाहेर आलो. सकाळी
सकाळी 8-9 वाजता घरी आलो आणि एक आम्ही रेस्क्यू बॅग तयार केली की जर सायरन वगैरे वाजले की ही बॅग घ्यायची आणि मेट्रो स्टेशनला जायचं. आम्ही थोडं हलकं काहीतरी जेवण वगैरे केलं, मार्केटला गेलो. मार्केटला तसेच लाईनी सुरू झाल्या होत्या जेव्हापासून पहिला वार झाला. मग आम्ही सामान वगैरे घेऊन डबल एअर सायरन वाजले, डबल आम्ही पुन्हा डबल मेट्रो स्टेशनला गेलो. तीच एक वेळ होती की आम्ही सामान घ्यायचा, आम्हाला तोच एक चान्स होता. त्याच्यानंतर जो वार इतका भयंकर सुरू झाला की आम्हाला मेट्रो स्टेशनच्या बाहेर यायचा टाईमच भेटला नाही आणि आम्ही 4 दिवस मेट्रो स्टेशनमध्ये काढले. आणि आमच्याकडे जेवण होतं 1 ते 2 दिवसापूर्वी. जेवण म्हणजे काय, बिस्किट आणि पाणी. तर आम्ही 4 दिवस होतो, 2-2 बिस्किट आणि 1-1 घुट पाणी प्यायचो. आम्ही होतो 7 जण, आमच्यासोबत होते 3 मुली. आम्ही 4 दिवस तिथं कसे तरी काढले. त्या तिसऱ्या दिवशी काय झालं, रात्री 4 वाजताची गोष्ट आहे. आमच्याच एरियात 500 मीटर अंतरावर 15 ब्लास्ट झाले रँडम एक सोबत. तर जे मेट्रो स्टेशन आहे ते पूर्ण असं हललं. तर आता एकच होतं की काही करून आपल्याला भारतीय दूतावासपर्यंत पोहोचायचं आहे. कारण की जर इथं राहिलो तर आपण, मला काही वाटत नाही की आपण इंडियापर्यंत पोहोचू. तर आम्ही हिंमत करून तिथून भारतीय दूतावासासाठी मेट्रो पकडली. ते कसं आम्ही करत मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचलो, पण तिथून पैंदळी 1 किलोमीटरचा रस्ता होता भारतीय दूतावासला जायचं. आता टॅक्सी बंद, बस बंद, तर करायचं काय. आता जीव वाचवायचा म्हणल्यावर त्याच्यात बॅग 2 लोक. एक टाईम होता की आम्ही बॅगी फेकून द्यायचा विचार केला, काहींनी बॅगी फेकल्या आणि ज्यांची होतं की बा आम्ही घेऊ शकतो तर त्यांनी घेतल्या. मग आम्ही तिथून 1 किलोमीटर पळत पळत दूतावासापर्यंत कसं तरी सफर काढला. त्याच्यातही कुठं ब्लास्ट होत आहे, कुठं फायरिंग चालू आहे, असं करत करत आम्ही भारतीय दूतावासापर्यंत पोहोचलो. तिथं गेल्यावर तिथं आम्ही 1 दिवस काढला. आता भारत सरकारने त्यांच्याकडून जितके प्रयत्न झाले त्यांनी केले, कारण की त्यांच्याकडे होतं लिमिटेड जेवण. आणि ते म्हणे की जर आम्ही प्रत्येक स्टुडंटला जर पोटभर जेवण दिलं तर हा वारच्या सिच्युएशनपर्यंत उद्याच जेवण संपलं. तर तिथं होतं की 1 चम्मच, मोठा चम्मच जो असतो तेवढा राईस आणि थोडीशी भाजी, म्हणजे 8 जण होतो आम्ही. 1 स्पून म्हणजे एवढा 1 चमचा भात यायचा प्रत्येकाच्या यायचा. आता त्याच्यात सरकारची काही चुकी नाही, कारण की त्यांना जर राईस घ्यायला जायचं तर त्यांनाही सगळे वारच्या झोनमधूनच जावं लागायचं का मार्केटला. तर आम्ही त्यांच्याकडून आम्ही कॉपरेट केलं त्यांना. मग 1 दिवस झाला तिथे, 1 दिवस काढला आम्ही. त्याच्यानंतर सरकारने म्हटलं की थोडी सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल आहे आणि बस वगैरेचं अरेंजमेंट होऊ शकत नाही, कारण की फ्लाईट वगैरे तर तशाच बंद होत्या. आमचं हेच होतं की बस वगैरे अरेंज करा, ताकी आम्ही बॉर्डरपर्यंत आम्ही कसं तरी पोहोचू आणि तिथून मग आम्ही बॉर्डर क्रॉस करून इंडियाला येऊ. तर बस वगैरेची अरेंजमेंट काही होत नव्हती. मग सरकारने म्हटलं की तुम्ही एक काम करा, ऑन युअर ओन रिस्क, की तुम्ही रेल्वे स्टेशनपर्यंत कसे तरी जा. रेल्वे स्टेशनपासून इव्हॅक्युएशन सुरू झालेलं आहे. युक्रेन सरकारने ट्रेन स्टार्ट केलेलं आहे, तर तुम्ही तिथे जा. आता आम्ही हिंमत केली आणि आम्ही टॅक्सी बुक केली. टॅक्सी अप्रॉक्स 10-15 हजार रुपये त्यांनी घेतले. 6 किलोमीटरचं हे होतं. तर त्या 6 किलोमीटरमध्ये बी जाताना असे वेगवेगळे सीन होते. आम्ही 6 किलोमीटर देवाचं नाव घेतलं आणि ते 6 किलोमीटर पण आम्ही क्रॉस केलं. आम्ही पोचलो रेल्वे स्टेशनवर. रेल्वे स्टेशनवर पोचल्यावर आम्ही सकाळी 9 वाजता रेल्वे स्टेशनला गेलो होतो. प्रत्येक 1-1, 2-2 तासात 1-1 ट्रेन होती. आता ट्रेन 6 डब्याची, 6 डबे म्हणजे 6 दरवाजे आणि चढणारे 10,000 लोक. तर आता त्याच्यात 3 मुली आणि सामान. आम्ही लई प्रयत्न केला आणि मी घरच्यांना सांगितलं, मी बस चढलोच, कारण की मला तर वाटलं की आम्ही चढणारच आहे. बस झालं तोपर्यंत गर्दी नसते. जेव्हा ट्रेन निघायचा टाईम असतो अचानक कुठून तरी गर्दी असते, कारण की स्टेशनच्या बाहेर -6 डिग्री टेम्परेचर असल्यामुळे लोक गर्दीत जाऊन बसतात. जेव्हा टाईम आला की मग बाहेर येतात. तर आम्ही कसं करून रात्री 10 वाजले आम्हाला ट्रेन पकडायसाठी. आम्ही 10 वाजता आम्ही ट्रेन पकडली. आम्हालाही माहीत नव्हतं कुठलीची. ती ट्रेन होती उजगोरदची. आम्ही मग उजगोरदला, आता आमचे 2 ग्रुप पडले. एक ग्रुप त्या दरवाजाने चढला आणि एक ग्रुप या दरवाजाने चढला. त्यांच्याकडे होतं जेवण आणि आमच्याकडे होतं पाणी. आता त्या ग्रुपला पाणी नाही आणि आमच्या ग्रुपला जेवण नाही. तर आम्ही तसे 21 तास त्या ट्रेनचा सफर केला आणि 21 तासानंतर आम्ही उतरलो उजगोरदला. उजगोरदला उतरताना मग तिथून आशुतोष दादा वगैरे सोबत संपर्क आमचे कंटिन्युअस सुरू होते. तर आशुतोष दादांनी एक डॉक्टर शिवकुमार सर देशमुख जे आहेत त्यांना कॉल केला आणि ते होते हंगरीत बुधापेस्ट नावाची जी सिटी तिथं. त्यांनी 15 वर्ष ते डॉक्टर होते. त्यांचे काही पेशंट होते लोकलाइट्स.
तर ते पेशंट आम्हाला रेस्क्यू करायसाठी हंगरी बॉर्डरवर 300 किलोमीटर आले बुदापेस्टहून, आणि ते तिथं वेट करत होते आमचं. तर आम्ही तिथून मग आता उजगोरद आलो, आणि उजगोरदून आम्ही आलो चोप नावाची एक बॉर्डर होती तिथे. आता चोप नावाची बॉर्डरवर आल्यावर तिथं सगळं आमचं व्यवस्थितच चालू होतं, तिकीट वगैरे घेणं. तर तिकीट घ्यायला अप्रॉक्स 10 घंटे आम्ही लाईनीत लागलो. तिकीट घेतलं, ट्रेनचं होतं ते बॉर्डर क्रॉसिंग. आणि मग आता इमिग्रेशनची लाईन होती 6-7 लोकांची. आणि मग तिथं आम्ही होतो त्यावेळेस. मग मी घरच्यांना सगळ्यांना सांगितलं. आमचे राजू काका आहेत, मी त्यांच्यासोबतच जास्त संपर्कात राहायचो, कारण की मग घरच्यांना सांगायचं तर मी स्वतः घाबरलेलो राहायचो. मग घरच्यांना सांगितलं तर घरचे डबल टेन्शन द्यायचे, म्हणून मी राजू काकाला सांगून द्यायचो की काका मी असं आहे असं आहे. तर काका मग सगळ्या सांभाळून घ्यायची इकडं. तर मग तिथं काय झालं की गर्दी इतकी झाली, आणि पोलीसवाल्यांनी मग फॉरेनवाल्यांना मारणं सुरू केलं. सिच्युएशन एवढी भयंकर होती की आता ती लाईन, तो दरवाजा जो होता तिथून एकच लाईन अशी जाऊ शकते, एक माणूस त्या दरवाजातून जाऊ शकतो. लाईन होती अशी 8-6 लोकांची. तर ते पोलीसवाले इतके हरास झाले आणि त्यांनी मारणं सुरू केलं. हे केलं त्यांनी, काय केलं की एका जणाला धरलं असं, आणि त्याला त्याच्या छातीवर बंदूक ठेवली. त्याला वाटलं की 10 मोजूस तर जर सगळे लोक एका लाईनीत नाही राहिले, त्याला गोळी मारतो तर सगळे इकडं तिकडं भागदौड झाली. मग आम्ही म्हणलं की इथं काही सेफ नाही, आणि इथून पॉसिबलच नाही की आपण इथून बॉर्डर क्रॉस करू शकतो. आम्ही डबल बाहेर आलो. 10 तासाची लाईन सोडली आम्ही म्हणलं होत नाही, आणि त्याच्यात जेवण नाही. मग आम्ही बाहेर आलो. डबल मी कॉल लावला. म्हणजे हंगरीचा जो लोकल लाईट होता त्यांनी काय केलं, थोडं रिसर्च वगैरे केलं, आणि त्यांनी म्हटलं की इथून तुम्ही 30 किलोमीटर जा, तिथे एक दुसरी बॉर्डर आहे, ती बाय वॉक आहे, तर तिथं गर्दी कमी असेल आणि लोकांना माहीत नाही आहे त्या बॉर्डरबद्दल. म्हटलं ठीक आहे. तर मग आम्ही तिथून टॅक्सी केली. आम्ही गेलो लुझेनका नावाची बॉर्डर होती तिथं, आणि आम्ही विदिन 45 मिनिट 45 मिनिटात आम्ही बॉर्डर क्रॉस केली. 45 मिनिटात आम्ही बॉर्डर क्रॉस केल्यावर जसं आम्ही हंगरीत पोहोचलो तर तिथं ते लोकल रेडी होते आम्हाला रेस्क्यू करायसाठी. आणि आम्ही रेस्क्यू झाल्या मी त्याला म्हणलं की तुम्हाला 2 मिनिटं नेट दे, कारण की माझे 30 फ्रेंड होते, ते पोलंडला मागच्या 6 दिवसापासून 6 डिग्रीत बसलेले होते, -6 डिग्री. त्यांना जेवण, त्यांची परिस्थिती माझ्यापेक्षा भयावह होती. तुम्ही म्हटलं तुम्हाला मी खरंच सांगतो, माझ्यावर ट्रस्ट करा आणि तुम्ही इथे या, तुमची बॉर्डर क्रॉस होईल. त्यांनी ती लाईन सोडली 4 दिवसाची. 45 किलोमीटर बाय वॉक गेले होते ते. ती लाईन सोडून माझ्यावर भरोसा करून ते इथे आले, आणि ते इथूनही त्यांनी 1 तासात बॉर्डर क्रॉस केली. आणि माझा डबल एक ग्रुप होता, तो होता क्यूमध्ये बसलेला. ते म्हणे की तुम्ही जर बॉर्डर क्रॉस झाले तर आम्हाला सांगा, मग आम्ही येतो. मी त्यांना सांगितलं. असे अप्रॉक्स मी 150 विद्यार्थ्यांना तिथे ॲड्रेस दिला, आणि त्यांनी मग त्यांची जेवढी ओळखीचे असतील असं करत करत ती बॉर्डर एक काइंड ऑफ फेमस झाली. आणि जसंच मी हंगरीच्या दूतावासात पोहोचलो तर मी पहिले त्यांना ते सांगितलं की तुम्ही हे जे चोप बॉर्डर आहे ते काढून तिथे मी जे ॲड्रेस देतो ते टाका, त्याच्यामुळे लवकरात लवकर स्टुडंट येतील आणि त्यांची मदत होईल. मग तसं करून आम्ही आलो त्या लोकलाईटच्या घरी. आम्ही 2 दिवस होतो तिथून. हंगरीपासून मग आमचं सगळं पॉझिटिव्ह सुरू झालं. तिथं जेवण वगैरे भेटणं हे ते, आणि मग तिथेही गव्हर्नमेंटचं सगळं मॅनेजमेंट व्यवस्थित होतं. आणि मग तिथून आमचं 2 दिवसात आमची दिल्लीची फ्लाईट झाली. तिथून मग आम्ही दिल्लीला आलो, आणि दिल्लीला येताच महाराष्ट्र सरकारचंही खूप चांगलं मॅनेजमेंट होतं. तिथून आम्हाला एअरपोर्टहून महाराष्ट्र सदनाला नेले गेले. सदनात आम्ही 1-2 दिवस वेट केला. 1-2 दिवसात माझी औरंगाबादची फ्लाईट झाली. तेही सगळं फ्री ऑफ कॉस्ट होतं. औरंगाबादपर्यंत आम्ही 1ही रुपया न देता औरंगाबादपर्यंत पोहोचलो युक्रेनहून. आणि औरंगाबाद आल्यावर मग तिथून माझ्या घरचे मला घ्यायला आले. तिथून मी इथपर्यंत आलो. ही शॉर्टमध्ये माझी स्टोरी आहे. म्हणजे जर आशुतोष दादानी खरंच सांगतो, मनापासून सांगतो की जर त्यांनी सुकुमार सरांना कॉन्टॅक्ट केला नसता, सुकुमार सरांनी त्यांना कॉन्टॅक्ट केला नसता, तर आम्ही चोपच्या बॉर्डरवरच कुठंतरी पडलेलो असतो या टायमाला. जर आशुतोष दादानी सुकुमार सरांना किंवा त्यांनी त्यांचे जेवढे कॉन्टॅक्ट असतील त्यांना जर केला नसतं, तर जे काही अप्रोच झालंय ते फक्त आशुतोष दादानी यांच्यामुळेच झालंय. आणि त्यांनी खूप जास्त मदत केली. आम्हाला एवढं एक्सेप्टेशन नव्हतं त्यांच्याकडून की एवढं, त्याच्यापेक्षा खूप जास्त केलेलं आहे त्यांनी. आणि मी तर म्हणजे त्यांचं जेवढं म्हणजे धन्यवाद हा शब्दही छोटा आहे त्यांच्यासाठी, कारण की ती सिच्युएशन खूप बेकार होती.
आणि त्याच्यामुळे अजूनही येत आहेत, दोन स्टुडंट अजूनही येतात. मी जे श्वेताताईचाही मला वेळोवेळी फोन येत होता आणि त्याही मला विचारत होते. त्यांच्याकडनंही ताईकडनं जेवढे मला हेल्प झाली त्यांनी तेवढी हेल्प केली. त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना वगैरे आणि इथं जेवढंही सगळं मॅनेजमेंट होतं तेही त्यांनी व्यवस्थित केलं होतं. ताईचाही मला वेळोवेळी कॉल आला आणि त्यांनी मला विचारलं की परिस्थिती वगैरे कशी आहे आणि काही. ताईंनी वेळोवेळी कॉल लावला आणि प्रत्येक म्हणजे आणि अजून तुमच्या चॅनलमार्फत मी सांगतो की प्रत्येक पक्षाच्या, प्रत्येक धर्माच्या, प्रत्येक माणसं ज्यांचा मला कॉल आला त्यांनी त्यांच्या प्रतीनं सगळ्यांनी मेहनत केली की आमची कशी ना कशी ती मेहनत म्हणजे मदत करतील आणि त्यांनी केली पण. तुम्ही त्यांचं तुमच्या चॅनलमार्फत धन्यवाद करतो.